विशाल पाटील यांच्यावर असूनही काँग्रेसने कारवाई केलेली नाहीये। विशाल पाटील यांनी बंडखोरी करत उमेदवारी अर्ज भरला, त्याचबरोबर निवडणूकही लढवलेली आहे। काल तिथं मतदान पार पडले, पण अजूनपर्यंत विशाल पाटील यांच्यावर कारवाई झालेली नाही आणि त्यामुळे महाविकास आघाडीमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं टेन्शन वाढल्याचं दिसतंय। विशाल पाटील यांच्या बंडखोरीचा फटका चंद्रहार पाटलांना बसण्याची शक्यता आहे। विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांचा पराभव होण्याची भीती काँग्रेसचे नेते खासगीत व्यक्त करतायत अशी माहिती आहे। तर विशाल पाटलांवर अद्याप कारवाई का केलेली नाहीये असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी विचारलाय। तर सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांचा पराभव झाल्यास मवियामध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी विनोद राठोड हे आपल्या सोबत थेट जोडले गेले आहेत। तर विनोद, काय सांगाल? सांगलीमध्ये बंडखोरी करणारे काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्यावर कारवाईचे संकेत पक्षाकडून दिले जात होते, पण अजूनही कारवाई झालेली नाहीये आणि त्यामुळे मवियामध्ये मात्र बिघाडीची शक्यता। काय अपडेट्स आहेत याविषयी? सांगली लोकसभा मतदारसंघ हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला सुटला होता। त्यानंतर मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेकडून चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आणि त्याचबरोबर काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आणि त्यांच्यामुळे काँग्रेस पक्षाचं नाही तर उद्धव गटांचंही टेन्शन या ठिकाणी वाढताना पाहायला मिळत आहे। एक गोष्ट या ठिकाणी मात्र निश्चित होत आहे की ती म्हणजे चंद्रहार पाटील यांचा पराभव या ठिकाणी होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे जी सांगलीची जागा आहे ती काँग्रेसच्या बंडखोरीमुळे ती पडणार असल्याचंही खासगीमध्ये काँग्रेस नेते आणि खास करून उद्धव ठाकरे गटांचे नेतेही बोलत आहे। विशाल पाटीलवर काँग्रेस पक्षाने अजूनपर्यंत कारवाई का केली नाही हा एक प्रश्न अनुत्तरित आहे। काँग्रेस पक्षाकडून वारंवार हे बोललं जात आहे की ते उपाध्यक्ष आहे, CWC कमिटीचे मेंबर आहेत, त्यांच्यामुळे त्यांच्यावर एवढ्या लवकर कारवाई करता येत नाही असंही त्या ठिकाणी बोललं जात आहे। परंतु एकंदरीत महाविकास आघाडी असं असतानाही सुद्धा काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांचं तिघाचे संगनमत असून सांगलीची जागा उद्धव ठाकरे यांना देण्यात आली होती आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपला उमेदवार उतरवला। परंतु त्या उमेदवाराच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षांनी कुठल्याही प्रकारची आपली भूमिका सकारात्मक या ठिकाणी पाहायला मिळाली नाही असे चित्र त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। चंद्रहार पाटील यांचं टेन्शन मात्र या ठिकाणी वाढताना पाहायला मिळत आहे। काँग्रेस पक्षाकडून विशाल पाटीलवर कारवाई जर केली असती तर चित्र वेगळं असतं, परंतु विशाल पाटीलवर अजूनपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत कारवाई न केल्याने काँग्रेस पक्षांमध्ये विशाल पाटील यांचे जे समर्थक आहे, काँग्रेस पक्षांचे जे काही वोटर्स आहे ते चंद्रहार पाटीलकडे जातील का ही शक्यता वर्तवली जात होती, परंतु तशी शक्यता या ठिकाणी नाकारताना पाहायला मिळत आहे। कारण चंद्रहार पाटील यांना काँग्रेस पक्षाचा कितपत मतदान मिळालं किंवा कितपत त्यांना साथ मिळाली हे तर रिझल्ट नंतर लागेल, परंतु आजच्या घडीला चंद्रहार पाटील बाबत काँग्रेसचे नेते आणि उद्धव ठाकरे गटांचे नेते हे चर्चा करत आहेत की विशाल पाटीलवर जर कारवाई केली असती तर निवडणूक सोपी गेली असती, परंतु विशाल पाटीलवर काँग्रेस पक्षाने का कारवाई केली नाही हा प्रश्न अनुत्तरित आहे। वारंवार काँग्रेस पक्षांच्या प्रभारींना आणि अध्यक्षांना विचारलं, ते म्हणतात की आम्ही हायकमांडकडे पाठवलाय आणि त्यानंतर हायकमांड यावर अंतिम निर्णय घेतील। परंतु आजच्या घडीला माहिती ही आहे की विशाल पाटील यांच्यामुळे चंद्रहार पाटील यांचं टेन्शन वाढलं आहे आणि चंद्रहार पाटील पराभव जर झाला तर त्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये ही पहिली ठिणगी तुटण्याच्या दृष्टिकोनातून होऊ शकते। कारण महाविकास आघाडी निश्चितच विनोद, ही ठिणगी पडण्याची शक्यता वर्तवली जाते, त्यामुळे आता काँग्रेसकडून यावर काय स्पष्टीकरण दिलं जातं ते बघावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।